भिवंडीत महावीर जयंती उत्साहात साजरी. शहरातून निघालेल्या शोभायात्रेत हजारो भाविकांचा सहभाग. अकोला शहरात महावीर जयंती निमित्त जैन बांधवांच्या वतीने भव्य रॅली. अकोल्यातील जुन्या जैन मंदिरापासून ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली आहे रॅली. तर रॅलीत मोठ्या संख्येनं जैन बांधवांचा सहभाग. बीडच्या आष्टी शहरात महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीर यांचा पालखी सोहळा मोठ्या थाटात संपन्न. यावेळी शेकडो जैन बांधव उपस्थित. वाशिममध्ये जैन समाजाच्या वतीनं महावीर जयंतीनिमित्त मिरवणूक वाशी शहरातून काढण्यात आली आहे. मिरवणुकीमध्ये पारंपरिक नृत्य सादर. दौंड तालुक्यातील केडगावमध्ये जैन बांधवांच्या वतीनं महावीर जयंती उत्सवात साजरी. तर यावेळी मिरवणूक काढण्यात आली असून जैन समाजाचा मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभाग. वाशिम जिल्ह्यात अनसिंगमध्ये जैन बांधवांच्या वतीनं महावीर जयंती उत्सवात साजरी. शहरात काढलेल्या मिरवणुकीत जैन बांधव मोठ्या संख्येनं सहभागी. पैठणमध्ये महावीर जयंती निमित्त मिरवणुकीचं आयोजन. भगवान महावीर की जयचा जयघोष करत मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती. भगवान महावीर जयंती निमित्त सिल्लोडमध्ये भव्य शोभायात्रेचं आयोजन. यावेळी शहरातील महावीर चौकास पुष्पहार अर्पण. पीओपी गणेश मूर्तींना प्रतिबंध करण्यासाठी पालिकेच्या हालचाली. मुंबई बाहेरून येणाऱ्या गणेश मूर्तिकांनाही शहरात प्रवेश बंदी. तर मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय. जेजुरीच्या खंडोबा गडाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा. पुरातत्व खात्याकडून राज्यस्तरीय संरक्षित स्मारकाचा दर्जा घोषित. ज्योतिबाच्या नावाचा जयघोष करत सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल होण्यास सुरुवात. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण. तर पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तही तैनात. खेड तालुक्यातील पाईट गावात दरवर्षीप्रमाणे नवखंडेनाथ महाराजांची यात्रा. तर यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यती कार्यक्रमाचे आयोजन. बैलगाड्या शर्यतीत सैतान आणि सर्जा बैलजोडीनं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलंय. सातारा जिल्ह्यातील लोकदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील 15 दिवस चालणाऱ्या यात्रेला महत्त्व. तर मुंगी घाटात मानाच्या कावडींचा थरार. सोलापूरमधील बार्शी तालुक्यात महादेवाची कावड यात्रा उत्साहात पार. तर गेल्या अनेक वर्षांची परंपरा. चैत्र शुद्ध प्रतिपदेला कावड बांधून यात्रेची सुरुवात करण्यात आली. तर कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मवर्षानिमित्त श्री क्षेत्र आळंदी देवाचे येथे भव्य ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन. शनिवारी 3 मे 2025 ते शनिवार 10 मे 2025 या कालावधीत हा सोहळा संपन्न होणार. जेजेमध्ये रोबोने केली पहिली शस्त्रक्रिया. रोबोटिक शस्त्रक्रिया करणारे जेजे हे पहिले सरकारी रुग्णालय. मोफत रोबोटिक शस्त्रक्रिया पार. नवी मुंबईत आज पाणी पुरवठा राहणार बंद. तर सीबीडीमध्ये पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 10 ते रात्री 12 पर्यंत पाणी पुरवठा बंद. सोलापूर शहराला दूषित पाणी पुरवठा. मराठा वस्ती येथे नळाला आलं काळं पाणी. तर महापालिकेच्या प्रशासनाचं दुर्लक्ष. पालिकेने लक्ष द्यावं. भाजपचे नेते अनंत जाधवांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.